महायुतीमध्ये कोल्हापूर लोकसभेची जागा कोणाकडे जाणार यावरून मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। या कोल्हापूरच्या जागेवर भाजपने दावा केलेला आहे आणि त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का याबाबत देखील चर्चा आहेत त्या सुरू झाल्या आहेत। या सगळ्या चर्चानंतर स्वतः संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि ते आज कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत। कोल्हापूरमध्ये दाखल होताच कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर संजय मंडलिक यांच्या घरी दाखल झाले आहेत आणि या सगळ्या संभ्रमावस्थेच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते संजय मंडलिक यांना भेटण्यासाठी येत आहेत। हा संभ्रम जो आहे तो लवकर दूर केला जावा अशा पद्धतीची त्यांची अपेक्षा आहे आणि त्यानंतर आपण बघतोय कशा पद्धतीचं कोल्हापूरमधलं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर भाजपकडून समरजित घाडगे यांचं नाव जे आहे ते समोर आणलं जाते आणि संजय मंडलिक यांच्याबद्दल नाराजी असल्याचं सांगत ही जागा किंवा उमेदवार बदलाचा आग्रह जो आहे तो देखील धरला जातोय आणि त्यामुळेच आपण बघतोय हे सगळे मंडलिक गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते संजय मंडलिक यांच्या भेटीसाठी आज त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत मंडलिक गटाचे कार्यकर्ते देखील आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात। काय सांगाल, कोल्हापूरच्या जागेवरून एकूणच संभ्रम पाहायला मिळतोय। आज संजय मंडलिक यांची तुम्ही भेट देखील घेतलेली आहे, काय नेमकं संजय मंडलिक यांनी आता सांगितलेलं आहे तुम्हाला, कशा पद्धतीने? हे बघा, कोल्हापूर लोकसभेबद्दल जर बोलायचं झालं तर गेली 4 वेळा सदाशिव मंडलिक खासदार होते, त्यानंतर संजय दादा 1 वेळा खासदार होते। त्यामुळे 1997 पासून जवळजवळ 25 वर्षे खासदारकी आमच्याकडे आहे। स्वर्गीय मंडलिक साहेबांच्या काळापासून स्वर्गीय मंडलिक साहेब जवळजवळ 50 वर्षे मंडलिक साहेबांनी राजकारण केले। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघात कुठला पक्ष बघितला नाही, कुठला विरोधी पक्ष बघितला नाही, सगळ्यांची कामं ही मंडलिक साहेबांनी केलेली आहेत। त्यांनी आज तक ह्या मतदारसंघामध्ये लाखो नोकऱ्या दिलेल्या आहेत की कुणाचे 5 पैसे त्यांनी घेतलेले नाहीत। आता ह्या मतदारसंघात आम्ही हक्क का सांगतोय, ह्या पाठीमागे कारण आहेत। आम्ही बिनशर्त शिंदे साहेबांना पाठिंबा दिला। एकूण 12-13 खासदार जे होते त्यात आमचे संजय दादा सुद्धा त्यात प्रामुख्याने होते। त्यावेळी त्यांनी शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की बाबा तुमची उमेदवारी फिक्स आहे। आता हे तुमचं बाकीचं हे जर बाकीचं बघितलं तुम्ही सर्वे म्हणा हे म्हणा, हे प्रसारमाध्यमं, या प्रसारमाध्यमांच्यामुळे हे लोकांच्यामध्ये संभ्रम आणि गैरसमज निर्माण झाला आहे। कारण ते लोकांच्यामध्ये तसं काही नाही आहे। लोक ही मंडलिक साहेबांच्या विचाराची या कोल्हापूर जिल्ह्यात फळी निर्माण झालेली आहे आणि सिटिंग MLA आता सिटिंग आमदार आता आहेत, ते सिटिंग खासदार आहेत। त्यामुळे ते तर काय तर फारचा मोठा विषय नाही आणि लोक जरूर संजय मंडलिकांना डोक्यावर येतील यात काही शंका नाही। खरं तर मंडलिक यांच्याबद्दल नाराजी आहे असा दावा करत भाजपकडून ह्या जागेची मागणी केली जाते। कसं बघता या मागणीकडे आणि तुमची भूमिका काय असणार किंवा तुमचं मत काय असणार कार्यकर्ता? ही केवळ काही लोकांची पब्लिसिटी चालू आहे। मंडलिक यांच्याबद्दल कुठेही नाराजी असत नाही। मंडलिकांनी कोट्यावधी रुपयाचा निधी या आपल्या मतदारसंघात दिलेला आहे आणि गेली 50 वर्षे सदाशिवराव मंडलिक यांच्यापासून आज संजय मंडलिक यांच्यापर्यंत कुठेही असा वेगळा सूर आपल्याला दिसत नाही। आज हे कोणतरी उठवतंय याला काही अर्थ नाही आणि आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे। एकनाथ शिंदे साहेब हे शब्दाचे पक्के आहेत। निश्चितपणानं आपल्याला त्यामध्ये उमेदवारी मिळायला कुठेही अडचण नाही। आमचे नेतेसुद्धा म्हणलेत उमेदवारी फिक्स आहे, वेगळं काय बोलू नका। तरीसुद्धा यातनं काही दगाफटका झाला आणि आम्हाला वेगळे विचार करायची वेळ आली तर मंडलिक गटाला संघर्ष करायचं काय नवीन नाही। निश्चितपणानं संघर्षाला आम्ही तयार आहोत। खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील मंडलिक यांना आश्वस्त केलेलं आहे। मात्र तरी देखील ज्या पद्धतीनं चर्चा आहेत अजूनही भाजपचे नेते आग्रह धरतायत किंवा दावा करतायत, जर तशा पद्धतीनं उमेदवार बदलला गेला तर कार्यकर्ता म्हणून तुमची काय भावना असणार आहे, काय भूमिका? मुळात आम्ही या उमेदवारीबद्दल आश्वस्त आहोत। मुख्यमंत्र्यांच्या बरोबर खासदार साहेबांनी अतिशय व्यवस्थित चर्चा केलेली आहे। त्यातून काय दगापटका झाला तर ऑलरेडी आम्ही ह्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। सगळ्या मतदारसंघाचा दौरा सुरू आहे, विकास कामाचे उद्घाटन सुरू आहेत। त्यामुळे आमच्या डोक्यामध्ये तिकीट मिळो अगर न मिळो लढणार हे आम्ही निश्चित आहोत आणि जिंकणार हेही निश्चित आहोत। कारण गेली 50 वर्षे या लोकसभा मतदारसंघामध्ये मंडलिक साहेब असतील किंवा संजय दादा असतील यामध्ये प्रचंड मोठं काम केलेलं आहे। त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत आणि तिकीट हे आम्हालाच मिळणार आहे, त्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही। पहिला आपण संजय मंडलिक यांच्या उमेदवारीवरून संभ्रम जरी असला तरी मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीबद्दल आश्वस्त केलेलं आहे आणि त्यामुळे खात्री आहे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकच असतील। मात्र दगाफटका जारी झाला तरी आम्ही संघर्षाला तयार आहोत अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.